नॅशनल बांबू अंतर्गत आणि भास्कर पवार नाशिक जिल्हा सेनी वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी बांबू ॲग्रो कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून आदिवासी शेतकरी बांधवांना मोफत बांबूची रोपे तमिळनाडू आणि महाराष्ट्र येथून मागणी करून प्रत्येक शेतकरी व गरजू लोकांना सुमारे 100 ते 800 रोपे मोफत 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये करंजाळी या गावी आदिवासी ॲग्रो कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीनं मोफत वाटप करण्यात आले। या बांबूमध्ये मानवेल, तुरडा, माणगा, नुईटण या प्रकारांची रोपे तामिळनाडू राज्यातून आणि महाराष्ट्रातून मागणी करून शेतकऱ्यांना आर्थिक विकास व्हावा, उत्पन्न मिळावं या हेतूनं पेठ तालुक्यातील होतकरू शेतकऱ्यांकडून मागणी अर्जानुसार त्याची योग्य ती कागदपत्रे पाठवून कंपनीकडून पूर्तता करून घेतली आहे। या सर्व शेतकऱ्यांना झाडाच्या देखभालीचा सुमारे 3 वर्षाचा खर्च नॅशनल बांबू अंतर्गत करण्यात येईल। यामध्ये आदिवासी कंपनी लिमिटेड पेठ तालुका यांचं नियंत्रण राहील। या कंपनीच्या माध्यमातून सगळ्यात जास्त रोपे वाटप प्रामुख्याने एकदरे गावामध्ये 6300, त्यानंतर कुळवंडी, कोहर, विलवंडी, खिरकडे, आंबे, सावरीसापडा, कोपुली बुद्रुक, करंजली, जोगमोडी, पिंपळपाडा, मोहपाडा, हतरुंडी या प्रमुख मागणीसाठी गावातून केलेल्या अर्जानुसार सुमारे 30 ते 40 गावातील शेतकरी लाभार्थी बांधव, सुमारे 160 शेतकरी, नवीन लागवड सुमारे 68,840 रोपांचे वाटप आदिवासी बांबू ॲग्रो कंपनीचे चेअरमन रामदास गवळी आणि सचिव उमाजी बाराईत यांच्या हस्ते वाटप यावेळी करण्यात आले। यावेळी उपस्थित शेतकरी निवृत्ती सापटे, हिरामण सापटे, महेंद्र चौधरी या प्रमुख शेतकऱ्यांना देण्यात आले। तसेच सर्व शेतकरी यांनी मेहनत घेऊन झाडे लागवड करून त्यांचे व्यवस्थित जोपासण्याचं आवाहन केले। आदिवासी बांबू ॲग्रो कंपनी पेठ तालुका सर्व संचालक मंडळ उपाध्यक्ष पुंडलिक चौधरी, तज्ज्ञ संचालक सुरेश भोये, महिला संचालक सौ पूनम गवळी, चंद्रकांत नाठे, वसंत महाले, एकनाथ भोये, सौ रेखा गांगोडे यांनी सर्व शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याची मेहनत घेतली आहे आणि पुढील मार्गदर्शन करण्याची हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना करण्यात येईल अशी माहिती दिली आहे। सदर रोपवाटिका करण्यास अंबादास जाधव, वन विभाग, रोपवाटिका करंजाळी यांनी सहकार्य केले। यावेळी उपस्थित सर्व शेतकरी यांचे आभार रामदास गवळी आणि उमाजी बाराईत यांनी मानले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।